ई-केवायसी करण्याच्या मोबदल्यात महिलेकडे शरीर सुखाची मागणी. जळगावातील प्रकार. गुन्हा दाखल. जळगावात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्याच्या मोबदल्यात महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी राज्य सरकारकडून मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ज्या महिलांची ई-केवायसी राहिली आहे त्या महिलांकडून ई-केवायसी केली जात आहे. ग्रामीण भागातील महिला ई-केवायसीसाठी ई-सेवा कार्यालय किंवा इतर कुणाची मदत घेत आहेत. पण जळगावात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ई-केवायसी करून देण्याच्या मोबदल्यात एका नराधमाने महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली आहे. तसेच इतर एका महिलेकडे प्रेम संबंधांची मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गोकुळ चव्हाण या आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गोकुळ चव्हाण हा लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्याच्या निमित्ताने महिलेच्या घरी गेला. तिथे त्याने ई-केवायसीसाठी कागदपत्रे मागितली. यानंतर गोकुळ चव्हाण याने महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली असा आरोप पीडित महिलेने केला आहे. त्याचं एवढंच कृत्य नाही तर आणखी एक कृत्य समोर आलं आहे. त्याने अन्य एका महिलेला निवृत्त वेतन पुन्हा सुरू करून देतो असं सांगून प्रेम संबंधांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जी आवश्यक प्रक्रिया पार करावी लागते ती पूर्ण करून देण्यासाठी आरोपीने महिलांकडे शरीर सुखाची आणि प्रेम संबंधाची मागणी केल्याचा आरोप आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर जळगावात खळबळ उडाली आहे. पोलिसांची प्रतिक्रिया काय? पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या काही प्रश्नांवर माहिती दिली. मला एका शासकीय योजनेच्या डॉक्युमेंट संदर्भात गेलो असता माझ्याकडे नंबरची मागणी केली होती आणि मैत्री संपादन करण्याचा प्रयत्न केला होता, असे एका पीडित महिलेने तक्रारीत म्हटल्याचं त्यांनी सांगितलं. हो, त्यांनी फिर्यादीत उल्लेख केलेला आहे, पण ते त्यांच्या पतीचे मित्रच आहेत म्हणून आलेले होते. त्यांच्यात ते संभाषण झालं होतं. पीडितेने सांगितलं होतं की हा प्रकार मी माझ्या नवऱ्याला सांगणार आहे, असं पोलिसांनी सांगितलं. पीडितेच्या तक्रारीवरून पाठलाग करणे, मैत्री संपादित करण्याचा प्रयत्न करणे, सतत महिलेला त्रास देणं या अनुषंगाने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी दिली. रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या जळगावमध्ये लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी महिलांकडे शरीर सुखाची मागणी करण्याचे 2 धक्कादायक प्रकरण घडले आहेत. मंत्री महोदय अदिती तटकरे स्वतःची पाठ थोपटून घेण्यातून आपल्याला वेळ मिळाला असेल तर आपले याकडे लक्ष आहे का, असा सवाल रोहिणी खडसे यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेभाई 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली, तेव्हा मतांसाठी सरसकट महिलांना या योजनेचे पैसे देण्यात आले. आता मतदान मिळाल्यानंतर मात्र योजनेसाठी विविध अटी, शर्ती लावल्या जात आहे, अशी टीका देखील रोहिणी खडसे यांनी केली आहे. ही ई-केवायसी करत असताना महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कुठे बँक खात्याची अडचण येत आहे, कुठे मोबाईल नंबरची, काही महिलांचे तर सर्व कागदपत्रांची जुळणी झाल्या असताना त्यांना या योजनेतून बाद केले जात आहे. यामुळे महिलांची प्रचंड धावपळ होत आहे. यात काही राक्षसी वृत्तीचे लोक डाव साधतात. यात तात्काळ लक्ष घालून लवकरात लवकर योग्य कारवाई करा, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे.